चंद्रग्रहणानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण हा अभिनव उपक्रम राबवला असून ग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जाते। त्यामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनिसने राबवलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देत चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने ग्रहण काळात भाजी चिरली, कात्रीने कागद कापले, तसेच जेवणही केले। या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ब्राह्मिक कल्पनेला चांदणी थोरात या गर्भवती मातेने छेद दिला। यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण या अभिनव उपक्रमाला अनिसचे राहुल थोरात यांनी यश आल्याचे यावेळी सांगितले। ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे। आज भारतामध्ये चंद्रग्रहण सुरू आहे। चंद्रग्रहणाबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये आहेत। राहू आणि केतू या नावाचे दोन राक्षस चंद्राला गिळायला येतात अशी एक मोठी समजूत आहे। ग्रहण काळामध्ये आपल्या घरातील अन्न पाणी दूषित होतं, त्यामुळे ते बाहेर टाकून दिलं जातं। तसंच गरोदर महिलांना ग्रहण काळामध्ये भाजी चिरू दिली जात नाही। भाजी जर चिरली तर बाळाचे होठ फाटतात अशी एक मोठी अंधश्रद्धा आहे। ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण हा उपक्रम राबवला। या उपक्रमामध्ये सौ चांदणी प्रफुल्ल थोरात या गरोदर महिलेने भाजी चिरली, फळे खाल्ली आणि दाखवून दिलं की ग्रहणामध्ये गरोदर महिलांनी अंधश्रद्धा पाळू नये। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।